There are 3 steps. Then removal of mRNA and then synthesis of second strand of cDNA. Okay, so we have seen all these steps in detail. For the synthesis of first strand, बोलायचे तुम्ही आता सांगा. फर्स्ट आपण एक 5 मिनिट रिव्हिजन घेणार आहोत. फॉर द सिंथेसिस ऑफ फर्स्ट स्ट्रँड we have to use primers. Okay, so which type of primers we can use? Oligo-DT. Correct. In slide you can see here oligo-DT primers are used to make or to synthesize the first strand of cDNA. So after the synthesis of first strand of cDNA, here RNA-DNA hybrid molecule will be formed, and so the RNA component, it is removed with the help of the enzyme RNase H. Okay, then next step, synthesis of second strand of cDNA. So in synthesis of second strand of cDNA, there are different actually there are different approaches or the methods are available to synthesize the second strand of cDNA. In first method, that is cell priming method, which was very early cDNA cloning strategy. In this method, which type of primers are used? या मेथड मध्ये कुठला प्रायमर वापरला जातो? काय प्रायमर म्हणून वापरलं जाईल? दिसते का स्लाइड सगळ्यांना? का आवाज ब्रेक होतोय? स्लाइड दिसते सगळ्यांना? दिसते स्लाइड सगळ्यांना? हो मॅम. सांगा, बोलायचे आज तुम्ही बोलायचंय. आपण मागच्या 2 लेक्चर्स मध्ये जे मेथड्स बघितलेले आहेत सिंथेसिस ऑफ cDNA मॉलिक्युल्स, मग त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या स्टेप्स पाहिल्या. सिंथेसिस ऑफ फर्स्ट स्ट्रँड ऑफ cDNA, रिमूव्हल ऑफ mRNA. So how many methods are available for synthesis of second strand of cDNA? Which methods we have seen in last lecture? आठवतात का नाव? सांगा सगळ्यांनी एक एक. सेल्फ प्राइमिंग, डायरेक्ट डीएनए क्लोनिंग मेथड आणि नॉन डिरेक्शनल मेथड डीएनए क्लोनिंग मेथड आणि इम्प्रूव्ड मेथड डीएनए क्लोनिंग. सेकंड मेथड कुठली आहे? डायरेक्ट cDNA. ओके, त्याच्या सेकंड बघितली होती आपण लँड इटाल मेथड, दॅट इज इम्प्रूव्ड मेथड डिव्हाइस्ड बाय लँड इटाल. आठवतंय का लँड इटाल मेथड? सेल्फ प्राइमिंग मेथड मध्ये सेल्फ प्राइमिंग म्हणजे काय? सेल्फ प्राइमिंग का म्हटलंय त्या मेथडला? Yes, here the single strand of cDNA or first strand of cDNA, it has tendency to form the hairpin loop structure, and this hairpin loop structure, it acts as a or it serves as a primer, and so this method is known as cell priming method. Okay, and then after synthesis of second strand, this loop is cleaved by using S1 nuclease enzyme. Then next method, that is improved method devised by लँड इटाल. काय केलं जातं त्याच्यामध्ये? आठवत आहे का? ऑलिगो-DT प्राइमर यूज केला जातो प्राइम करण्यासाठी. करेक्ट. Here for the synthesis of first strand of cDNA, we have to use oligo-DT primer. But after the synthesis of the first strand of cDNA, here oligo-DG primer is used. Oligo-DT नाही, oligo-DG. Oligo-DT कुठण्यासाठी वापरतो? For the synthesis of first strand of first strand of cDNA. पण नेक्स्ट स्ट्रँड साठी काय वापरलं जाईल? ऑलिगो-डीजी प्रायमर वापरला जाईल. आणि त्याचबरोबर जो फर्स्ट स्ट्रँड ऑफ cDNA तयार झालेला आहे त्या cDNAच्या 3 प्राइमला ऑलिगो-डीसी टेल जोडली जाते. येते लक्षात?
by using enzyme terminal deoxynucleotide transferase or simply terminal transferase enzyme यूज करून ही ऑलिगोडिसी टेल ह्या 3 प्राइम एंडला फर्स्ट स्टँड म्हणजे सीडीएनएचा जो फर्स्ट स्टँड तयार झालेला आहे त्याच्या 3 प्राइम एंडला ही ऑलिगोडिसी टेल जोडली जाते. येथे लक्षात. अँड नाउ दिस ऑलिगोडिसी चेन, ऑलिगोडिसी मीन deoxycytidine residues are this deoxycytidine residues now they act as a site for annealing of ऑलिगोडीजी प्रायमर. त्या ठिकाणी हे ऑलिगोडीजी प्रायमर्स आहेत ते काय होणार आहे जाऊन बाइंड होणार आहे तो प्रायमर. समजतं. अँड देन पुन्हा जे एन्झाईम आपण वापरतो कशासाठी फॉर द सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी डीएनए रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज किंवा इथे सेकंड स्टँड साठी तुम्ही डीएनए पॉलिमरेज सुद्धा वापरू शकता. सो दिस एन्झाइम्स दे एक्सटेंड द प्रायमर टू फॉर्म द सेकंड स्टँड ऑफ cDNA. समजतंय का. सो सेकंड मेथड म्हणजे जी लँड इटल मेथड आहे त्या मेथड मध्ये काय केलं जातं की नेहमीप्रमाणे पहिला स्टँड तयार करून घेतला जाईल बाय युझिंग ऑलिगोडीटी प्रायमर. But for the synthesis of second strand of cDNA, here oligo-DG primer use केला जातो. आणि ऑलिगोडीजी प्रायमर कुठे बाइंड होईल तर त्याला कॉम्प्लिमेंटरी साइट तयार होणं गरजेचं आहे. आणि ती साइट कशी तयार केली जाईल तर बाय युझिंग टर्मिनल ट्रान्सफरेज एन्झाईम. टर्मिनल ट्रान्सफरेज एन्झाईम इट incorporates deoxycytidine residues or deoxycytidine tail at the 3 prime end. And ही जी tail आहे DC tail it acts as a site for annealing with ऑलिगोडीजी प्रायमर. आणि मग सिम्पली रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम यूज करा किंवा डीएनए पॉलिमरेज एन्झाईम यूज करा. ते काय करतील ते एक्सटेंड दिस प्रायमर टू फॉर्म द सेकंड स्टँड ऑफ cDNA. देन बाय दिस मेथड वी कॅन गेट द फुल लेंथ ऑफ cDNA. अर्थात सगळेच जीन्स साठी आपण किंवा सगळ्याच एमआरएनए साठी cDNA मिळू फुल लेंथ cDNA मिळेलच असं नाही. त्याची इफिशियन्सी बाकीच्या जीन्स साठी लोअर असू शकते. Then next method was directional cDNA cloning method. Directional cDNA cloning method म्हणजे काय? cDNA cloning means we have to insert the cDNA into vector. Okay, and for this purpose we use the double stranded cDNA molecule. हा जो डबल स्टँडर्ड cDNA molecule जो तयार करायचा आहे आपल्याला तो असा तयार करायचा की जेणेकरून इन्सर्शनच्या वेळेला वेक्टर मध्ये जेव्हा तो इन्सर्ट होईल तेव्हा तो ऍट ए स्पेसिफिक साइट किंवा एका स्पेसिफिक ठिकाणीच तो काय होईल इन्सर्ट होईल. इथे लक्षात की त्या मेथडला काय म्हणलं जातं डायरेक्शनल cDNA क्लोनिंग मेथड. समजतंय. मग आपण cDNA बघितलं की दोन प्रकारे आपण बनवू शकतो. एक तर सेल्फ प्राइमिंग मेथड किंवा लँड इटल मेथड. सो सेल्फ प्राइमिंग मेथड जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्या मेथड मध्ये आपण काय करणार आहोत हे जे लूप आहे आठवते काही मेथड मगाशीच बघितली आपण कालही आपण बघितली. या मेथड मध्ये ह्यामध्ये हे जे लूप तयार होतं ते लूप S1 न्यूक्लियसनी कट करण्याच्या आधी जो ओपन एंड आहे त्या डुप्लेक्सचा cDNA डुप्लेक्सचा जो ओपन एंड आहे त्याला साल्वन लिंकर्स जोडले जातात. लिंकर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे लिंकर्स दे कॅरी द काय फिरके असतात लिंकर्स मध्ये दे कॅरी और दे हॅव रेस्ट्रिक्शन साइट्स क्लिवेज साइट्स फॉर रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. समजतंय. आणि मग साल्वन लिंकर्स त्याला आधी लायगेट करून घेतले जातील जोडून घेतले जातील आणि मग नंतर हे लूप क्लीव केलं जाईल. त्याच्यानंतर पुन्हा त्याला अजून ऍडिशनल लिंकर्स जोडले जातील की ज्या साईडला आता लूप क्लीव केलाय त्या साईडला इको R1 हा लिंकर जोड म्हणजे दोन्ही साईडला ऍक्च्युली इको R1 लिंकर्स हे लायगेट करून घेतले जातील. देन बाय and eco R1 restriction endonuclease enzymes we can generate or create the sticky ends at the both ends of the cDNA molecules. समजतंय का. डायरेक्शनल क्लोनिंग मेथड समजली का कशासाठी केलं जातं डायरेक्शनल क्लोनिंग to insert the cDNA into vector at a specific site at a in specific orientation or in direction. And so for this purpose we have to add sticky ends or cohesive ends at the both ends
सीडीएनए तयार करतो की ज्याच्यामध्ये आपण ऑलिगोडीटी प्रायमर वापरणार आहे. त्या ऑलिगोडीटी प्रायमरलाच आपण इथं काय जोडलाय, साल्वन साइट असलेले डीएनए स्ट्रेच जोडलेला असतो, एक्सटेन्शन जोडलेला असतो. त्या एक्सटेन्शन मध्ये डीएनए एक्सटेंडेड पार्ट मध्ये काय असणार आहे, साल्वन साइट्स असणार आहेत, म्हणजे साल्वन एन्झाईम साठी रेस्ट्रिक्शन साइट्स असणार आहेत. आणि असं एक्सटेन्शन पार्ट किंवा असा एक्सटेंडेड स्ट्रेच जेव्हा आपण तिथं बाइंड करू, तेव्हा पुढच्या ज्या स्टेप्स आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट स्टँड तयार होईल, सेकंड स्टँड तयार होईल, त्या तयार होत असताना हा जो एक्सटेंडेड डबल स्टँडर्ड तयार होईल आणि डबल स्टँडर्ड तयार झाल्यामुळे आता इथं काय तयार होणार आहे, साल्वन लिंकर्स तयार होणार आहेत. समजतंय का? जेव्हा आपण लॅनिटन मेथडनी सीडीएनए मॉलिक्यूल तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन्स केले गेलेले आहेत. मॉडिफिकेशन्स म्हणजे काय, तर जो ऑलिगोडीटी प्रायमर आहे त्याला साल्वन साइट असलेला एक्सटेंडेड मॉलिक्यूल, एक्सटेंडेड डीएनए स्ट्रेच किंवा डीएनए फ्रॅगमेंट जोडला जाईल. इथे लक्षात त्या प्रायमरलाच. आणि मग पुढे जेव्हा ज्या फर्स्ट स्टँड सेकंड स्टँड सीडीएनए सिंथेसिस होईल तेव्हा त्याचंही कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार होईल आणि डबल स्टँडर्ड साल्वन लिंकर मॉलिक्यूल तिथं तयार होईल. म्हणजे बाहेरून तो लायगेट करायची गरज नाही, तो त्या सीडीएनए बरोबरच तिथे तयार केला जाईल. आणि नंतर मग पुन्हा त्याच्या दुसऱ्या साईडला, म्हणजे हा एका साईडलाच फक्त साल्वन लिंकर ऍड केला जाईल, तर दुसऱ्या साईडला आपण काय, दुसऱ्या एंडला सीडीएनएच्या मॉलिक्यूलला काय ऍड करणार आहोत, इको आर्बन लिंकर्स. समजतंय? अँड देन बाय युझिंग both enzymes salvin and ecoarban, here we can generate the sticky ends or cohesive ends की जेणेकरून ते त्या वेक्टर मध्ये स्पेसिफिक साइटलाच काय इन्सर्ट होतील. तर आपण आज बघणार आहोत की वेक्टर इट इज ऑल्सो क्लीव्ड, वेक्टर डीएनए इट इज ऑल्सो क्लीव्ड विथ द सेम restriction endonuclease enzyme. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमनी क्लीव्ह केला जाईल, कट केला जाईल, ओपन केला जाईल की जेणेकरून त्या ठिकाणी हा सीडीएनए मॉलिक्यूल इन्सर्ट करता येईल. येतं लक्षात? आणि मग ते इन्सर्ट होताना लायगेशन होण्यासाठी आणि वेक्टर डीएनए मॉलिक्यूल दोघांमध्ये कॉम्प्लिमेंटरी स्टिकी एंड्स तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच हे लिंकर्स मॉलिक्यूल त्याला जोडलेले आहेत. समजतंय का? हाच पार्ट आज आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा मेथड आहे नॉन डायरेक्शनल सीडीएनए क्लोनिंग मेथड. आठवते का ही मेथड? काय केलं जातं बघा, नॉन डायरेक्शनल म्हणजे थोडक्यात काय केलं जाईल बघा, याच्यामध्ये स्टिकी एंड्स आपण तयार करत नाही. समजतं? आणि सेकंड स्टँड सिंथेसिस साठी सुद्धा आपण स्पेसिफिक प्रायमर वापरण्याच्या ऐवजी रॅन्डम प्रायमर्स यूज करतोय. सो या मेथड मध्ये जो सीडीएनए डुप्लेक्स तयार होईल इट हॅज ब्लंट एंड्स तयार होतील. तर दिसतात डायग्राम मध्ये. आणि त्यामुळे तो कोणत्याही वेक्टर मध्ये म्हणजे कोणत्याही इन्सर्ट होईल. हे त्याचे ड्रॉबॅक्स बघितले आपण आणि ते रिमूव्ह किंवा ते थोडेसे ओव्हरकम करण्यासाठी पुन्हा नेक्स्ट मेथड डेव्हलप होत गेल्या, दॅट इज कॅप्चर मेथड. कॅप्चर मेथड मध्ये काय केलं जाईल, कशासाठी कॅप्चर मेथड डेव्हलप केली गेली, टू गेट द फुल लेंथ ऑफ सीडीएनए मॉलिक्यूल, टू गेट द फुल लेंथ ऑफ सीडीएनए मॉलिक्यूल. आठवते का ही मेथड? त्याच्यानंतर आपण ऑलिगो कॅपिंग मेथड वापरली, त्याच्यामध्ये सुद्धा आपण फुल लेंथ सीडीएनए मिळवण्यासाठीच ही मेथड डेव्हलप केली गेली. त्याच्यामध्ये आपण दोन मॉडिफिकेशन्स केलेत. एक तर की जो एमआरएनए जनरली कसे सिलेक्ट केले जातात, इंटॅक्ट, दॅट इज एमआरएनए विथ 5 प्राइम इंटॅक्ट 5 प्राइम एन मीन्स त्यांच्याकडे जी 5 प्राइम कॅप असेल असेच एमआरएनए जनरली सिलेक्ट केले जातात की जेणेकरून आपल्याला फुल लेंथ सीडीएनए मॉलिक्यूल मिळवले जातील. समजतंय? समजलं इथपर्यंत? सो these are the different methods used for synthesis of cDNA molecule. The next point is cloning of cDNA into vectors. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? समजले सगळ्यांना? हो मॅम.
in these different methods, and in last few steps, some modifications are done with respect to ends of the cDNA duplexes. येते लक्षात? काही मॉडिफिकेशन्स केले गेलेले तुम्हाला दिसले. का मॉडिफिकेशन्स केले होते? कशासाठी? तर क्लोनिंग ऑफ cDNA इंटू व्हेक्टर्स. तो cDNA त्या व्हेक्टर DNA मध्ये ऍट अ स्पेसिफिक साईटला इन्सर्ट व्हावा किंवा त्याची लायगेशनची इफिशियन्सी वाढावी म्हणून आपण काय करत होतो, तो cDNA च्या एंड्सला काही मॉडिफिकेशन्स केले जातात, काही ट्रीटमेंट दिली जातात. ओके, बिकॉज जे cDNA जनरली तयार होणार आहेत काही सुरुवातीच्या स्टेप blunt ends, and because this blunt end ligation is insufficient for large fragment, generally blunt end ligation is very insufficient, आणि जेव्हा लार्ज फ्रॅगमेंट्स असतात तेव्हा व्यवस्थित लायगेशन व्हेक्टर डीएनए आणि cDNA मॉलिक्युल यांच्यामध्ये व्यवस्थित लायगेशन होईल किंवा होईलच असं नाही, किंवा स्टेबल असेल असं नाही, समजतं? आणि त्यामुळे इफिशियंट लायगेशन होण्यासाठी आपल्याला त्या cDNAचे जे एंड्स आहेत ते थोडेसे मॉडिफाय करून घ्यावे लागतील, त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते. याचं लक्षात? अँड सो इट विल बी नेसेसरी टू अटॅच द लिंकर मॉलिक्युल्स टू आयदर एंड ऑफ द डबल स्टँडर्ड cDNA मॉलिक्युल्स. याचं लक्षात? डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता लिंकर मॉलिक्युल्स आता आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेला आहे. लिंकर मॉलिक्युल्स दीज आर द डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्युल्स हॅव्हिंग recognition sites or the recognition sequences. समजतंय? त्या स्पेसिफिक एन्झाइम साठी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम साठी ज्या स्पेसिफिक रेकग्निशन साइट्स असतात त्या साइट्स ह्या लिंकर डीएनए मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट असणार आहेत. येते लक्षात? आणि त्यामुळे जेव्हा आपण cDNA हा स्पेसिफिक रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइमनी कट करू तेव्हा त्या cDNA चे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स तयार होतात. समजतंय? That is, these fragments have a sticky ends or the cohesive ends. You can see in figure. This is blunt-ended DNA molecule. So this blunt-ended DNA molecule, it is ligated with the linker molecules. These are ligated with linker molecules with the help of the enzyme DNA ligase. Then these linker molecules are cleaved by using the specific restriction endonuclease enzymes. Suppose here we use the BAMHI or BAMH1 लिंकर मॉलिक्युल्स. समजता? जर हे लिंकर्स मॉलिक्युल आपण वापरले असतील तर ऑब्व्हियसली जेव्हा आपण स्टिकी एंड्स किंवा कोहेसिव्ह एंड्स तयार करू तेव्हा एन्झाइम कुठलं वापरावं लागेल? BAMH1 एन्झाइम वापरावं लागेल. याचं लक्षात? की जेणेकरून दोन्ही एंड्सला स्टिकी किंवा कोहेसिव्ह एंड्स तयार होतील. समजतंय? आणि फक्त cDNA लाच रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम्स वापरून कोहेसिव्ह एंड्स करायचे असं नाही, तर जो व्हेक्टर डीएनए आहे तो व्हेक्टर डीएनए सुद्धा आपल्याला कट करावा लागतो, क्लीव्ह करावा लागतो, आणि त्याच्यासाठी आपल्याला सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम्स वापरायचे. म्हणजे cDNA साठी जे एन्झाइम वापरलंय रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम तेच एन्झाइम आपल्याला व्हेक्टर डीएनए साठी सुद्धा वापरायचंय, की जेणेकरून काय होतील? कॉम्पॅटिबल स्टिकी एंड्स तयार होतील किंवा कॉम्प्लिमेंटरी स्टिकी एंड्स तयार होतील दोन्हीकडे. जे व्हेक्टर डीएनए ला सुद्धा स्टिकी एंड्स तयार होतील आणि cDNA मॉलिक्युल्स वर सुद्धा स्टिकी एंड्स तयार होतील. समजतंय? So it will increases the efficiency of ligation during formation of recombinant DNA vectors. समजतंय का? इथपर्यंत समजलंय का? म्हणजे cDNA मॉलिक्युल एकदा डुप्लेक्स किंवा डबल स्टँडर्ड cDNA मॉलिक्युल तयार झाला की त्याचे जे एंड्स आहेत त्या एंड्सला आपल्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट्स द्याव्या लागतील. म्हणजेच काय करावं लागेल? तर लिंकर मॉलिक्युल्स त्याला जॉईन करावे लागतील, लायगेट करावे लागतील, त्याचं जॉईन करावे लागतील विथ द हेल्प ऑफ द एन्झाइम DNA ligase. मग लिंकर मॉलिक्युल or we can add the sticky ends or the cohesive ends to the time vector DNA. They are also cleaved by using the same restriction endonuclease enzymes, and so it will produce compatible sticky ends on both molecules. समजतंय का? की जेणेकरून लायगेशनची इफिशियन्सी वाढेल रिकॉम्बिनंट वेक्टर मॉलिक्युल्स तयार होताना. समजलं इथपर्यंत? सो फॉर construction of cDNA library, different cloning vectors we can use. The most commonly used vectors are plasmid vector and lambda derived vectors. Plasmid vectors and lambda derived vectors.
So lambda fudge or lambda vector, it is generally used because it provides the selection for longer cDNA, means its gene carrying capacity. Vector म्हणजे काय सुरुवातीला सांगा, वेक्टर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये वेक्टर कशासाठी वापरलं होतं आपण सुरुवातीला जिनोमिक लायब्ररी मध्ये सुद्धा बघितलं होतं. कोण सांगेल फास्ट? Transfer of genetic material into another cell. Transfer of genetic material from one to another cell. That is, these vectors, these are gene carrying vehicles or DNA carrying vehicles. Specific size. Different vectors have the different gene or different DNA has gene or DNA carrying capacity is about 9 to 23 kilobase pairs. येते लक्षात? तयार झालेले असतात. अप्रॉक्सिमेटली 10 किलो बेस पेअर्सच्या आसपास हे सीडीएनए मॉलिक्युलचा साईज असतो. येते लक्षात? आणि त्यामुळे लॅम्बडा फाज दे प्रोव्हाइड द सिलेक्शन फॉर लॉंगर सीडीएनए मॉलिक्युल. जर आपण बाकीचे वेक्टर्स वापरले तर मग मात्र सीडीएनएचा साईज आपल्याला कमी करावा लागेल. येते लक्षात? आणि त्यामुळे जर लॉंगर सीडीएनए मॉलिक्युल्स वापरून आपल्याला सीडीएनए लायब्ररी कन्स्ट्रक्ट करायची असतील तर मात्र आपल्याला लॅम्बडा फाज हा वापरावा लागतो. येते लक्षात? इट हॅज larger gene carrying capacity, approximately 9 to 23 kilobase pair. The another conventional vector is plasmid vector. Plasmid vector ही तुम्हाला माहिती आहे. Plasmid vector is generally used for the high एक्सप्रेशन्स किंवा एक्सप्रेशन होण्यासाठी जनरली आपण काय करतो, युकॅरियोटिक जीन एक्सप्रेशन साठी जेव्हा आपण जीन लायब्ररी तयार करायची असते तेव्हा प्रेफरन्स कुणाला दिला जातो तर सीडीएनए लायब्ररीला. का? सीडीएनए लायब्ररी मध्ये जे सीडीएनए मॉलिक्युल्स तयार होतात त्याच्यामध्ये फक्त काय असतं, कोडिंग रिजन असतो. येते लक्षात? मग जो एक्सप्रेस होणारा रिजन आहे किंवा जो कोडिंग रिजन आहे तो जर एक्सप्रेस व्हायचा असेल तर आणि तेही प्रोकॅरियोटिक सिस्टीम मध्ये, समजतंय? तर त्याच्यामध्ये वापरले जातात ते काय तर प्लाझमिड्स दे प्रोव्हाइड द हाय लेवल ऑफ एक्सप्रेशन ऑफ प्रोटीन्स. समजतंय का? कारण का जनरली सीडीएनए लायब्ररी ही एक्सप्रेशन लायब्ररी, एक्सप्रेशन साठी किंवा एक्सप्रेशन ऑफ युकॅरियोटिक जीन्स साठी वापरली जाते. म्हणजे काय तर बऱ्याच वेळा आपण जिनोमिक लायब्ररी तयार करतो पण जिनोमिक लायब्ररीमध्ये काय होतं की जे जीन्स येतात त्याच्यामध्ये कोडिंग आणि नॉन कोडिंग दोन्ही सिक्वेन्सेस असतात आणि मग कोडिंग नॉन कोडिंग सिक्वेन्सेस किंवा एक्सॉन इंट्रॉन्स दोन्ही त्याच्यामध्ये आल्यामुळे ते जनरली प्रोकॅरियोटिक सिस्टीम मध्ये किंवा प्रोकॅरियोटिक होस्ट सेल्स मध्ये एक्सप्रेस व्हायला त्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. तुम्हाला आपण हा पॉइंट डिस्कस केलेला आहे सुरुवातीला की प्रोकॅरियोटिक सिस्टीम मध्ये स्प्लायसिंग मेकॅनिझम नसल्यामुळे, समजतंय? स्प्लायसिंग मेकॅनिझम नसल्यामुळे स्प्लायसिंग त्याचं होत नाही आणि त्यामुळे युकॅरियोटिक जीन्स दे कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन प्रोकॅरियोटिक सिस्टीम. बट विथ द सीडीएनए library we can express the eukaryotic genes in prokaryotic system, and if we use the plasmid vectors they provide us the high level of expression of proteins. समजतंय का? प्लाझमिड वेक्टर्स वापरायचा ऍडव्हान्टेज काय आहे की आपल्याला जर एखाद्या स्पेसिफिक जीन्स एक्सप्रेशन स्टडी करायची असतील, जो प्रोटीन तयार होणार आहे त्याचा स्टडी करायचा असेल तर प्लाझमिड की त्याच्या हॅलो मॅम. हा हॅलो बोल. मॅम तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, सेंटेन्सच समजत नाहीये एखादं दुसरं. हो हा का? पूर्ण असं पूर्णच जातोय की मग असं वाटते काही ते वाक्यच नाही. बरोबर, एक मिनिट मी कनेक्शन चेक करते. हॅलो, आता आवाज येतोय का?
हा हो येतोय. येतोय. ओके. हा क्लोनिंग व्हेक्टरचा पॉईंट मी पुन्हा एक्सप्लेन करते. आता क्लिअर येतो ना ऐकू आवाज? हो. हा. Okay, so for the construction of cDNA library, we can use the two types of the vectors which are more commonly used. The first is plasmid vector and second is lambda derived vector. Here we use the lambda derived vectors or lambda vectors. कशासाठी use केले जातात? Because they provide the selection for longer cDNA molecules. That is, these lambda vectors, they have the larger gene carrying capacity size of about 19 to 20. हॅलो मॅम, आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो. Gene carrying capacity, that is 9 to 23 kilobase per. येते लक्षात? पहिलं प्लाझ्मिड कन्व्हेन्शनल हॅलो. हॅलो. हा मॅम, आवाज गेला होता आता पूर्ण. ओके, आता येतोय का? हा, आता येतोय. येतो. सो क्लोनिंग व्हेक्टर हा पॉईंट समजलाय का? म्हणजे का पूर्णपणे मिस झालाय तो? पूर्ण मिस झालाय तो. 9 to 23 किलोबेस पर तेवढंच, आणि त्याच्या आधीच नाही पण कळलं. ओके, बरं मी परत सांगते. फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ cDNA library, we use the cloning vectors or BSC. पुन्हा कट होतोय आवाज. होय ना. आला माझा आवाज आता? हो येतोय कमी. To 23 kilobase pair, and so it provides the selection for longer cDNA molecule. पहिलं मॅम, सेंटेन्सच नाही कळालं काय? हॅलो. सेंटेन्स ब्रेक झालं, नाही कळालं. अरे, अजूनही तसंच होत आहे का? हॅलो, अजूनही आवाज आता कट होत नाही, आता आवाज येतोय, पण ते अचानक शिकवत नेमकं पूर्ण. सांगताना कट होतोय का? बरं ठीक आहे. दोन टाईप समजले का? लॅम्बडा फाज आणि प्लाझ्मिड व्हेक्टर्स. लॅम्बडा फाज कशासाठी वापरला जातो की लॉंगर सीडीएनए मॉलिक्युल्स आहेत की ज्याचा साईज जास्त आहे, असे सीडीएनए मॉलिक्युल्स कॅरी करण्यासाठी लॅम्बडा फाज वापरला जातो. त्याची जीन कॅरिंग कॅपॅसिटी ही जास्त आहे. पहिली कन्व्हेन्शनल प्लाझ्मिड, म्हणजे कन्व्हेन्शनल का म्हटलं की फार बऱ्याच आधीपासून आवाजच येत नाहीये. होतात एका पर्टिक्युलर सेलमध्ये किंवा टिश्यू मध्ये. हे जर आपल्याला स्टडी करायचं असेल मॅम, तर जनरली प्लाझ्मिड व्हेक्टर्स वापरले जातात. समजतंय? बिकॉज दे प्रोव्हाइड द हाय लेवल ऑफ एक्सप्रेशन ऑफ जीन्स. समजतंय? येते का ऐकू? नाही मॅम, नाही अरे, आला ऐकायला आता. ऐकूच येत नाहीये का? हा, ते लॅम्बडा फाज चालू नाही आला. शकतात. ऍक्च्युली इथे रेंज तर फुल दाखवतोय खरं. मॅम, तुम्ही लिहून पुन्हा जॉईन करताय का मीटिंग? अरे, बरं, एक मिनिट.
हॅलो, आवाज येतोय का ऐकू? हो येतोय. हॅलो. हो येतोय आता. ते सगळ्यांना. हो. So हा पॉइंट समजला का? क्लोनिंग वेक्टर्स. It is we can use the two types of the cloning vectors, lambda phage and plasmid. Lambda phage is used when there are longer when we want to study the expression of some genes. That is, they provide the high level of expression of proteins. आणि त्यामुळे जनरली प्लाझमिड्स हे एखादी जीन एक्सप्रेशन जेव्हा स्टडी करायचं असेल तेव्हा वापरले जातील. समजलं का? Next, vectors. The lambda vectors are most commonly preferred because it has some advantages over the plasmid vectors. First, they are very actually the preparation, stability, storage and transportation. या बाबतीत लॅम्बडा स्टॅबिलिटी जास्त दिसते. म्हणजे तुम्ही प्लॅक ऍसे वगैरे केलेला आहे का टीवायला किंवा तुमचे झालेत एक्सपेरिमेंट आयसोलेशन ऑफ फाजेस वगैरे झालेत का? हो झाले. झालेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की फाज आयसोलेट कसे केले जातील किंवा त्याचं लायसेट कसं बनवलं जातं. येथे लक्षात फाज लायसेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे किंवा जेव्हा आपण असे फाज रिकॉम्बिनंट फाज क्लोन्स बनवू तेव्हा ते फाज क्लोन्स स्टोरेजसाठी किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन त्याची स्टॅबिलिटी ही जास्त असते. म्हणजे स्टॅबिलिटी जास्त असते, ते स्टेबल, दे कॅन स्टेबल ऍट डिफरंट कंडिशन्स, वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये स्टेबल राहू शकतात आणि त्याच्यामुळे त्याचं स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन हे इझी राहतं. Also one can easily handle and store the large number of phage clones as आपण फाज वेक्टर्स वापर transportation easy आहे. Here we can store the large number of phage clones at a time, okay, as compared to bacterial colonies. म्हणजे phage clones म्हणजे थोडक्यात तुम्ही प्लॅक ऍसे बघितलेला आहे. जेव्हा काय करता तुम्ही होस्ट आणि फाजेस एक मिक्स करता एखाद्या स्पेसिफिक टॉप अगारमध्ये जो आपण त्याचा लेअर देतो अगारोस किंवा अगार बट जे असतात त्याच्यामध्ये हे होस्ट आणि फाजेस काय केले जातील मिक्स केले जातात आणि नंतर त्याचा अगार प्लेटवर लेअर दिला जातो. जेणेकरून त्या प्रोसेसमध्ये काय होतील की ते फाजेस त्या होस्टला इन्फेक्ट करतील आणि काही तासानंतर आपल्याला प्लाक्स तयार झालेले दिसतात. येथे लक्षात. त्यामध्ये प्लाक्स किंवा ती प्लाक्स म्हणजे काय असणार आहे? आपली लायब्ररी असणार आहे. कारण का जे प्लाक्स तयार होतील त्याच्यामध्ये रिकॉम्बिनंट फाजेस तयार डीएनए कॅरी करणार आहे. स्पेसिफिक फ्रॅगमेंट्स प्लाझमिड वापरून जर क्लोनिंग केलं तर जी प्लेट तयार होईल त्या प्लेटवर ज्या बॅक्टेरियल कॉलनीज असणार आहेत त्या कॉलनीज दे रिप्रेझेंट द सीडीएनए लायब्ररी. सो दोन्ही जर मध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर फाजेस हे मोस्ट सुटेबल आहेत की जेणेकरून आपण एका प्लेटमध्ये लार्ज नंबर ऑफ म्हणजे एका प्लेटमध्ये जेव्हा आपण प्लाक्स मिळवू तेव्हा त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फाज क्लोन्स किंवा फाजेस तयार झालेले असणार आहेत आणि त्याच्यामुळे एका वेळी आपण लार्ज नंबर ऑफ फाजेस हे मिळवू शकतो किंवा त्यांचं स्टोरेज करू शकतो. येथे लक्षात. ऍज कम्पेअर टू बॅक्टेरियल कॉलनीज. समजतंय का इथपर्यंत? दोघांमधला फरक समजला का? समजतंय का मी काय सांगतेय? की जेव्हा फाज वेक्टर्स वापरू आणि प्लाझमिड वेक्टर्स वापरू ते स्टोरेजसाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी इझी काय असणार आहेत? तर आपण जे फाज लायसेट वापरणार आहोत ते फाज लायसेट आपण कोणत्याही ट्यूब्स म्हणजे जे अॅपडॉक्स ट्यूब मध्ये असतील किंवा वेगवेगळ्या ट्यूब्स मध्ये ते आपण स्टोअर करू शकतो. त्याचं स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन त्याच्यामुळे इझी असणार आहे. वापरू तेव्हा आपल्याला जे बॅक्टेरियल कॉलनीज मिळणार आहेत त्या काय करणार? त्या ऍक्च्युली ते रिप्रेझेंट द सीडीएनए लायब्ररी. समजतंय का? समजतंय का? आणि जेव्हा आपण प्लाक ऍसे करू आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्लाक्स मिळतील त्याच्यामध्ये नंबर ऑफ
5 पार्टिकल्स असणार आहेत की जे काय करतात, लायब्ररी. दोघांमधला फरक समजतोय का? आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून स्टोरेजसाठी किंवा त्याची स्टॅबिलिटी जर चेक, ला स्टेबल राहू शकतात, त्यांची स्टोरेज इझी असणार आहे किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं सुद्धा इझी असणार आहे. समजतंय का? बॅक्टेरिया कॉलनीच्या पॉइंट नंतर डिस्कस करणार आहोत. समजतंय का? पुढच्या पॉइंट्स मध्ये लास्ट. अगेन हिअर दे आर मोर डिझायरेबल व्हेन लार्ज नंबर ऑफ abundant mRNAs as a recombinant phages are produced. Lambda vectors, they are suitable when we want to recombinant the cloning vectors when they carry the low abundant mRNA molecules. That is, they carry the cDNA molecule which are synthesized from low abundant mRNA molecules. आता low abundant mRNA molecules म्हणजे काय? होत असतात त्या प्रत्येक जीन्सची एक्सप्रेशन लेवल वेगळी असते. ते लक्षात, जे प्रोटीन्स सारखे लागतात किंवा जास्त अमाऊंट मध्ये लागतील ते जीन्स मोठ्या प्रमाणावर एक्सप्रेस होतात आणि काही प्रोटीन्स हे अगदी कमी अमाऊंट मध्ये लागतील, काही कमी अमाऊंट मध्ये लागतील, कमी वेळ त्याची एक्सप्रेशन लेवल कमी असेल. समजतंय का? ऐकू येते का सगळ्यांना? मुख्य म्हणजे ऐकू येते का? ऐकू येते का सगळ्यांना? का आवाज ब्रेक होतोय? आवाज येतोय का? का सगळ्यांना? होय मॅम, येतोय आवाज. येतोय ना? ब्रेक नाही होते? ठीक आहे. नाही होत. These are more desirable when large number of recombinants are required. Large recombinants कधी गरजेचे असतात? When low abundant mRNA molecules पासून असेल. आता लो अबंडंट mRNAs म्हणजे काय? की जे जीन्स खूप कमी एक्सप्रेस होतात. इथे लक्षात, एखाद्या सेल्स मध्ये काही जीन्स हे जीन्सचं एक्सप्रेशन लेवल ही हाय असते, प्रोटीन्स लागतात आणि त्यामध्ये जीन्स एक्सप्रेशन लेवल काय असणार आहे? हायर असते. समजतंय? तर काही जीन्स हे कमी प्रमाणात एक्सप्रेस होतात कारण का त्याच्यापासून जे प्रोटीन्स तयार होणार आहेत ते सेलला कमी गरजेचे असतात किंवा कमी प्रमाणात लागणार आहेत. इथे लक्षात, मग असे जीन्स मग जीन्स एक्सप्रेस हे कमी प्रमाणात जर होत असतील, कमी प्रमाणात तयार होणार आहे. दॅट इज दीज आर लो अबंडंट mRNA मॉलिक्युल्स. समजते इथपर्यंत? दीज आर लो अबंडंट mRNA मॉलिक्युल्स. मग जर असे लो अबंडंट mRNA मॉलिक्युल्स पासून जेव्हा cDNA मॉलिक्युल बनवला जाईल तेव्हा तो cDNA मॉलिक्युल्स त्या रिकॉम्बिनंट व्हेक्टर्स मध्ये इन्सर्ट होण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे किंवा जी प्रोबॅबिलिटी आहे सुद्धा वाढवावा लागेल. मोठ्या प्रमाणावर आपल्याला बनवून घ्यावे लागतील. आणि मग अशा वेळी जेव्हा आपल्याला लार्ज नंबर ऑफ रिकॉम्बिनंट्स गरजेचे असतील तेव्हा जनरली लॅम्बडा व्हेक्टर्स हे प्रेफर केले जातील. समजतंय का? लॅम्बडा व्हेक्टरचं लॅम्बडा ZAP, that is ZAP vector, it is preferred for cDNA library constructions with high cloning. They carry up to 10 kilobase pair of foreign DNA. and generally cDNA मॉलिक्युल जे ऍव्हरेज साईज आहे तो 10 किलो बेस पेअर एवढा असतो आणि त्याच्यामुळे लॅम्बडाचा वेक्टर हा जनरली प्रेफर केला जाईल फॉर द सिंथेसिस ऑफ cDNA लायब्ररी और फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ cDNA लायब्ररी. समज? समज? थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच ठिकाणी कट झाला असेल, पण जेवढा पॉइंट झाला मी पुन्हा रिपीट केलेला आहे. तर ऐकू आलं का सगळ्यांना? व्यवस्थित समजलंय का? समजलंय? येस मॅम.
आजचे पॉइंट समजले? ठीक आहे. सो तुमची मला वाटते पुढच्या आठवड्यात एक्झाम सांगितलेली आहे. तर त्या एक्झाम मध्ये आपला जो पोर्शन जाते तर टॉपिकचा आजपर्यंत जेवढा पाठ झालेला आहे शिकून, म्हणजे जिनोमिक लायब्ररी आणि सीडीएनए लायब्ररी, आजपर्यंत जेवढं शिकून झालेलं आहे सीडीएनए लायब्ररी तो आणि जिनोमिक लायब्ररी पूर्ण ह्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातील. आणि मला वाटतं ते एमसीक्यू टाइप्स आहेत, त्याच्यामुळे वाचून म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसावा की खूप जास्त पोर्शन आहे, कारण का मला वाटते पाटील मॅडमच्या पण टॉपिकवर क्वेश्चन्स असणार आहेत. सेम पेपर जीन टेक्नॉलॉजी मधूनच त्यांचा टॉपिक आहे. वर तुम्हाला एक्झाम मध्ये समजलं एक्झाम बद्दल? समजली नोटीस एक्झामची? एवढा पोर्शन त्याच्याशी रिलेटेड काही पीडीएफ असतील किंवा जर काही नोट्स असतील त्या मी क्लासरूमवर शेअर करेन. आता पाटील मॅडमचं लेक्चर स्टार्ट होईल, त्यामुळे बिलीव्ह करेन. थँक्यू मनीषा.